कामगार कार्यालयाची फसवणूक करून 2 लाख रुपयांचा लाभ घेण्याची तब्बल 17 प्रकरणे उघडकीस आली आहेत। कामगार कार्यालयाची फसवणूक करून बनावट मृत्यू प्रमाणपत्राद्वारे 2 लाख रुपयांचा लाभ घेण्याचे 17 प्रकरणे समोर आली आहेत। या प्रकरणात मोठ्या प्रमाणात बनावटगिरी झाल्याचे उघड झाल्यानंतर 8 जणांविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही प्रकरणे अक्कलकोट, माढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि माळशिरस तालुक्यातील असून संबंधितांनी मृत व्यक्ती जिवंत असतानाही मृत्यू दाखवून कागदपत्रे सादर केली होती। त्याद्वारे कामगार कार्यालयाकडून 2 लाख रुपयांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। तपासादरम्यान प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित प्रकरणे उघडकीस आली। त्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या मुख्य कार्यालयाने जे संशयित मृत्यू लाभ घेतलेले प्रकरण आहेत त्याची पडताळणी करण्याचे आदेश दिलेले होते। त्यानुसार आपण पडताळणी केल्यावर ज्या प्रकरणांमध्ये मृत्यू प्रमाणपत्र बनावट आढळून आले त्यातल्या अशा एकूण 17 प्रकरणांमध्ये आपण सोलापूर जिल्ह्यात गुन्हे दाखल केलेले आहेत। आणि आणखीनही जे आपल्याकडे मृत्यू प्रकरण मयत वारसदारांनी लाभ घेतलेला आहे त्या प्रकरणाची पडताळणी सुरू आहे। त्याचे अहवाल जसे येतील त्यानुसार पुढची कारवाई आणखीन केली जाईल। साधारण बांधकाम कामगार मयत झाल्यानंतर 2 लाख रुपयाचं अर्थसहाय्य, त्यानंतर अंत्यविधीसाठी सहाय्य आणि 2 वर्षाच्या कालावधीकरिता दरमहा 2,000 रुपये अर्थसहाय्य आपण देतो। असे 2,24,000 रुपये 34,000 रुपयाच्या घरात आपण त्यांना लाभ देतो। तर कामगार मयत झाल्यानंतर त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रामध्ये फेरफार करणं, काढाखोड करणं किंवा काही ठिकाणी बनावट लेटर पॅड वगैरे वापरून संपूर्ण प्रमाणपत्रच बनावट बनवणं असे प्रकार उघडकीला आलेले आहेत। सध्या 8 जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहेत। या प्रकारामुळे कामगार कार्यालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आणखीन किती प्रकरणे उघड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।